Okay, is my screen visible? Let me check your messages. Okay. So where were we last time? Only the last part remaining. Only the last two paragraphs. That is scientific methods of measuring time and establishing age. Wednesday we had a lecture, no? वेनसडेला आपण 2.3 हिस्टॉरिकल पिरियड्स पर्यंत कंप्लीट केलं होतं. आता आपल्याला बघायचंय सायंटिफिक मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम अँड इस्टॅब्लिशिंग एज. म्हणजे सायंटिफिक मेथड्स काय, शास्त्रीय पद्धती काय आहेत टाइम पिरियड मोजण्याच्या, किंवा मोजमाप जे होतं की इतकी वर्ष झाली, इतका काळ लोटला, किंवा हिस्ट्रीमध्ये ज्या घटना घडून गेल्या त्याचा आपल्याला शोध लावायचा असतो की म्हणजे ह्या कोणत्या वर्षी झालेल्या आहेत किंवा कोणत्या इसवी सणामध्ये झालेल्या आहेत. तर त्यासाठी काही शास्त्रीय पद्धती पण आहेत. सायंटिस्टनी काही सायंटिफिक मेथड्स शोधून काढलेले आहेत. तर व्हॉट आर दीज सायंटिफिक मेथड्स? इस्टॅब्लिशिंग एज मीन्स काय, कालनिश्चिती करण्यासाठी. म्हणजे ह्या गोष्टी कोणत्या इयरमध्ये घडून गेल्या, कोणत्या इसवी सणामध्ये घडून गेल्या, त्यासाठी जी एकके वापरली जातात त्याला बोलतात सायंटिफिक मेथड्स. अँड इस्टॅब्लिशिंग एज मीन्स मराठीमध्ये कालनिश्चिती. We are actually measuring time when we talk about today's date or day of the week, etc. We have seen that there are various methods of measuring time. These methods allow us to identify a particular day, month, or year with respect to an earlier or later day, month, or year. ऍक्च्युली आपण कंटिन्युअसली काय करत असतो, टाइम मेजर करत असतो, म्हणजे टाइम मोजत असतो. तर कसा आपण असं बोलतो ना, टुडेज डेट म्हणजे आजची डेट काय आहे, किंवा आज कोणता दिवस आहे, विच डे इज टुडे, किंवा कोणता वीक चालू आहे, किंवा कोणता मंथ चालू आहे. म्हणजेच आपण काय करत असतो, हा जो टाइम चाललेला आहे हा टाइम इज अ कंटिन्युअस. हा जो काळ चाललेला आहे त्याला आपण मोजत असतो, म्हणजे मेजर करत असतो, तो काउंट करत असतो. कशाच्या माध्यमातून, तर डेट किंवा इयर किंवा मंथ, वीक्स एक्सेट्रा. वी हॅव सीन दॅट देर आर व्हॅरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. आणि आत्ताच आपण पाहिल्या की बीसीई, बीसी, बिफोर क्रिस्ट इरा किंवा कॉमन इरा, हे सगळं आपण बघितलं. राज्याभिषेक शक कसं आलं, किंवा वेगवेगळ्या रिलिजन्स मध्ये वेगवेगळे शक क्रिएट झाले. तर हिजरी इरा, किंवा मग शालिवाहन शक, राज्याभिषेक शक, शहेनशाही इरा, हे सगळं कसं झालं, किंवा व्हॉट इज प्री हिस्टॉरिक पिरियड, हिस्टॉरिक पिरियड, ह्या सगळ्या इज ऑल्सो द वन ऑफ द मेथड. दीज आर द मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम. तर त्याचप्रमाणे सायंटिफिक मेथड्स मध्ये आपल्याला कसं मोजायचंय, तर ते आता आपल्याला बघायचं. ह्या मेथड्स आपण लर्न केल्या. वी हॅव सीन दॅट देर आर व्हॅरियस मेथड्स ऑफ मेजरिंग टाइम, म्हणजे आपण वेगवेगळ्या मेथड्स आपण लर्न केल्या. These methods allow us to identify a particular day, month or year with respect to an earlier or later day. म्हणजे ह्या सगळ्या मेथड्सनी आता आपण जो यूज करतो तो ख्रिश्चन इरा किंवा कॉमन इरा. तर ह्या मेथडने आपण काय सांगू शकतो की आजचा दिवस कोणता आहे, आजचा महिना किंवा वर्ष कोणतं चालू आहे, विथ रिस्पेक्ट टू एन अर्लियर ऑर लेटर डे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू अर्लियर लेटर डे म्हणजे कालचा दिवस कोणता होता, आज दिवस कोणता आहे, आणि त्यानुसार आपण चेक करू शकतो की कालचा दिवस कोणता होता, किंवा उद्याचा दिवस कोणता आहे, किंवा मंथ कोणता चालू आहे, इयर कोणता चालू आहे, हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल, इफ इट इज जून, देन वी नो दॅट द अर्लियर मंथ वॉज मे अँड द नेक्स्ट विल बी जुलै. आता जर जून चालू असेल तर लास्ट मंथ असणार आहे मे अँड नेक्स्ट विल बी जुलै. इफ टुडे इज द 10th of June, then we can tell tomorrow will be the 11th June and yesterday was 9th June. आज जर 10th डे असेल तर
उद्या 11th असणार आहे आणि काल कोणता होता? 9th ऑफ जून. तर हे कशाच्या थ्रू आपण हे केलं? तर कॉमन इरा जे कॅलेंडर आपण यूज करतो त्याच्या थ्रू आपण असं सांगू शकतो. Thus, when we measure time, we actually measure its length. म्हणजेच आपण काय करत असतो? टाइम मोजत असतो म्हणजेच काय? त्या टाइमचा लेंथ मोजत असतो. 1 डे मीन्स 24 आवर्स. आपण लर्न केलंय 1 डे मीन्स 24 आवर्स किंवा 1 आवर असेल तर 60 मिनिट्स. मग हे 24 आवर्स असे 365 डेज हे सगळं काय? टाइमची लेंथ आहे. 1 आवर, त्याच्यानंतर 1 डे, 1 मंथ, 1 इयर ही काय आहे? टाइमची लेंथ आहे. The events before the beginning of common era are mentioned as having occurred before the common era. आपण पाहिलं की जे इव्हेंट्स म्हणजे ज्या घटना कॉमन इराच्या पहिले होऊन गेल्या, आपण ती टाइमलाईन पाहिली होती. मध्ये काय होतं? कॉमन इरा आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 आणि त्याच्या बॅक साईडला पण 1, 2, 3, 4 आपल्याला उलट जायचं होतं. तर त्या मेथडने आपण काय सांगू शकतो की कॉमन इरा आर मेन्शन ऍज हॅव्हिंग ऑकर्ड बिफोर कॉमन इरा. काही इव्हेंट जर कॉमन इराच्या आधी घडले असतील तर त्याला काय म्हणायचंय? बिफोर कॉमन इरा, BCE. Information about some of these events can only be obtained with the help of evidence buried under the ground. ह्यातल्या ज्या काही घटना आहेत, फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीमध्ये काही घडून गेलेले बऱ्याचशा सिटी सापडल्यात. सायंटिस्टला खूप सगळ्या सिटीज सापडल्यात. मोहेंदो-जरो, हडप्पा वगैरे ह्या ऐतिहासिक शहरं सापडलेली आहेत. म्हणजे हिस्टॉरिकल सिटीज फाइंड आउट केल्या सायंटिस्टने. तर त्या कशा? इट कॅन बी ऑब्टेन विथ द हेल्प ऑफ एव्हिडन्स बरीड अंडर द ग्राउंड. म्हणजे त्यावेळेला काय झालं? काही निसर्गामध्ये घटना घडल्या आणि त्या सगळ्या गोष्टी जमिनीखाली गाडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर हळूहळू त्याचा शोध लागू लागला. तर ते कशामुळे कळलं? तर त्या जमिनीखाली गाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी माहिती कळू लागली सायंटिस्टला. दिस एव्हिडन्स इज युजली इन द फॉर्म ऑफ ब्रोकन मॅनमेड आर्टिफॅक्ट्स अँड फॉलन स्ट्रक्चर्स. आणि मग हे जे एव्हिडन्स होते, एव्हिडन्स मीन्स काय? पुरावे. पुरावे सापडू लागले की इतिहासामध्ये हे घडून गेलं, इतिहासामध्ये अशा सिटीज होत्या किंवा इतिहासामध्ये ह्या ह्या गोष्टी होत्या अवेलेबल. काय त्या कशावरून समजू लागल्या? तर मॅनमेड आर्टिफॅक्ट्स म्हणजे मानवनिर्मित वस्तू. काही वस्तू बनवून ठेवल्या असतील माणसाने जुन्या काळामध्ये. काही पॉट्स बनवले होते किंवा काही घरं बांधली होती. तर त्याच्या किंवा घरामध्ये त्या जो काही वस्तू ठेवत होता त्याला काय बोलतात? आर्टिफॅक्ट्स. तर त्या आर्टिफॅक्ट्स किंवा फॉलन स्ट्रक्चर्स म्हणजे जुनी घरं वगैरे त्यांची जी पडलेली असतात, फॉलन स्ट्रक्चर्स म्हणजे पडलेली घरं. तर त्याच्या साह्याने ह्याचा शोध लावला जाऊ लागला. विथ द हेल्प ऑफ दीज रिमेन्स अँड युझिंग सायंटिफिक मेथड वी कॅन डिटरमाइन द टाइम ऑफ इव्हेंट्स दॅट टूक प्लेस थाउजंड्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे ह्या ज्या वस्तू सापडल्या त्या किती जुन्या आहेत किंवा त्या कधी सापडल्या, त्याचा जर इसवी सन किंवा त्याचा टाइम फाइंड आउट करायचा असेल तर तो सायंटिफिक मेथडने केला जाऊ लागला. अंडरस्टूड? समजतंय का? ओके. तर अंडरग्राऊंड ज्या वस्तू सापडल्या सायंटिस्टला, मग ते डिटरमाइन करण्यासाठी सायंटिफिक मेथड्सचा यूज होऊ लागला. देअर आर मेनी लेयर्स ऑफ सॉइल डिपॉझिटेड वन अबव द अदर अंडर द सरफेस ऑफ ग्राउंड. म्हणजे जमीन जी आहे त्याच्या खाली गाडल्या गेलेल्या वस्तू आहेत त्याच्यावरती अनेक लेयर्स, खूप सगळे वर्ष लोटले, थाउजंड्स ऑफ इयर्स लोटून गेले ह्या जुन्या वस्तू फाइंड आउट करताना. मग त्या जेव्हा जमिनीखाली गाडल्या गेल्या त्याच्यानंतर जमिनीवरती एक एक लेयर येत गेला, म्हणजे मातीचा थर बसत गेला एक एक. वातावरणातल्या काही गोष्टींमुळे किंवा पाऊस, ऊन, वारा, पाऊस ह्या गोष्टी ज्या निसर्गामध्ये घडत असतात, वादळ वगैरे, त्याच्यामुळे काय होतं? जमिनीचा लेअर
चेंज होत जातो. काही ठिकाणी जमिनीचा लेअर कमी होत जातो, तर काही ठिकाणी जमिनीचा लेअर, जमिनीवरच्या मातीचा थर वाढत जातो. देअर आर मॅनी लेयर्स ऑफ सॉइल डिपॉझिटेड वन अबव द अदर अंडर द सरफेस ऑफ द ग्राउंड. म्हणजे हा अंडरग्राउंड सरफेस आहे, त्याच्यावरती अनेक लेयर्स मातीच्या येत गेल्या. जसे जसं टाइम पिरियड पास होत गेला तसं तसं म्हणजे मातीचा थर जमिनीवरती चढत गेला. द पिरियड ऑफ दीज लेयर्स अँड ऑफ द रिमेन्स फाउंड देम कॅन नॉट बी स्टेटेड डेफिनेटली इन टर्म्स ऑफ डेट्स. म्हणजे हा जो पिरियड पास झालेला आहे, त्यांनी काय केलं, सायंटिस्टनी काय केलं, किती मातीचे लेयर्स जमा झालेले त्यानुसार त्यांनी एक साधारण ऍव्हरेज इयर काढू शकले ते, पण ते एक्झॅक्ट डेट सांगू नाही शकत. कॅन नॉट बी स्टेटेड डेफिनेटली इन टर्म्स ऑफ डेट्स. एक्झॅक्ट डेट त्या वस्तूंची नाही सांगू शकत. त्या ज्या आर्टिफॅक्ट सापडल्या किंवा ज्या जुन्या वस्तू सापडल्या त्यांना उत्खननामध्ये, तर त्याच्यामध्ये ते साधारण सर्वसाधारण इयर किंवा त्याचं ते कोणत्या वर्षी किती वर्षांपूर्वीचे आहेत हे रफली सांगू शकतात, पण ते एक्झॅक्ट डेट सांगू शकले नाही. However, a rough estimate of how many years ago they existed can certainly be made using scientific methods such as carbon-14 analysis, tree ring analysis, etc. तर हे जे रफ एस्टिमेट आहे ते तरी ऍटलिस्ट सायंटिस्ट सांगू शकले विथ द हेल्प ऑफ सायंटिफिक मेथड. तर किती वर्षांपूर्वीच्या ह्या गोष्टी ज्या सापडल्या त्या किती वर्षांपूर्वीच्या आहेत, तर त्या काढण्यासाठी सायंटिफिक मेथडचा यूज केला जाऊ लागला. तर त्या सायंटिफिक मेथड कोणत्या होत्या, कार्बन-14 अनालिसिस और ट्री रिंग अनालिसिस एक्सेट्रा. ट्री रिंग अनालिसिस फॉर एक्झाम्पल म्हणजे एक ट्री, छोटं ट्री असतं, आपण जेव्हा ट्री लावतो तेव्हा त्याचं बार्क किंवा त्याचं खोड कसं असतं, एकदम थीन असतं असं है ना, एकदम पातळ असतं त्याचं जे खोड असतं ते. आणि जसे जसे वर्ष जाऊ लागतात तर एखादं जुनं खूप 100 वर्षापूर्वीचं जर झाड असेल तर तुम्ही बघितलं असेल त्याचं खोड किती जाड होतं, म्हणजेच त्याच्यावरती रिंग्स चढत असतात, त्याच्यावरती एक एक रिंगचा लेअर चढत असतो, त्या खोडाचा लेअर चढत असतो. म्हणजे त्या रिंग्स जितक्या तितके वर्ष ह्या झाडाला झाले असं फॉर एक्झाम्पल. अशा प्रकारे सायंटिफिक मेथडनी ते फाइंड आउट केलं जाऊ लागलं. किंवा सॉइलमध्ये किती कार्बन डिपॉझिट आहे, कार्बन-14 अनालिसिस म्हणजे काय, मातीमध्ये किती कार्बन डिपॉझिट आहे, त्याच्यावरून सायंटिस्ट शोध लावू लागले की ही वस्तू किती वर्षांपूर्वीची. दीज मेथड्स आर नोन ऍज डेटिंग टेक्निक. त्या मेथडला काय बोललं जातं, डेटिंग टेक्निक. बाय युझिंग दिस डेटिंग टेक्निक्स we learn how old the layers of soil and the remains found in them are. मग ह्या टेक्निकनी, डेटिंग टेक्निकने काय कळू लागलं, तर ह्या जमिनीखाली गाडलेल्या वस्तू किती वर्षांपूर्वीच्या आहेत हे समजू लागलं. देन वी कॅन डिटरमाइन देअर पिरियड अप्रॉक्सिमेटली. मग त्याच्यावरून काय कळू लागलं, तर पिरियड समजू लागला. अप्रॉक्सिमेट पिरियड म्हणजे किती वर्षापूर्वीच्या वस्तू आहेत, ही घटना किती वर्षांपूर्वी घडून गेली, कुठल्या सालामध्ये, कुठल्या सालापासून कुठल्या सालापर्यंत ही घटना घडली, त्याचं अप्रॉक्सिमेट शोध लावला जाऊ लागला. अप्रॉक्सिमेट म्हणजे नॉट एक्झॅक्ट बट अप्रॉक्सिमेट. फॉर एक्झाम्पल, इफ अन earthen pot is estimated to be 5000 years old, with the help of dating technique, we can say that the earthen pot dates back roughly to 3000 BC. म्हणजे एखादं मातीचं भांड असेल, अर्थन पॉट म्हणजे काय, पूर्वीच्या काळचे लोक मातीच्या वस्तू बनवायचे. ऐतिहासिक जे प्राचीन काळातले ह्युमन्स होते ते अर्थन पॉट्स बनवायचे, म्हणजे मातीच्या वस्तू बनवायचे. तर एखादं पॉट असेल तर ते फाइंड आउट केलं सायंटिस्टनी, आणि ते 5000 इयर्स अगो म्हणजे त्यांनी सांगितलं की हे 5000 वर्षांपूर्वी सापडलं. तर आपण काय बोलू शकतो, आपण जी टाइमलाईन शिकली त्याच्यानुसार काय बोलू शकतो का, तर we can say that earthen pot dates back roughly 3000 BC. म्हणजे हे अर्थन पॉट कधी सापडलेलं आहे, 3000 BC मध्ये सापडलेलं आहे. म्हणजेच आता आपण कॉमन इरामध्ये किती वर्ष कंप्लीट केली, आता 2020 चालू आहे, म्हणजे 2000 इयर्स आपण ऑलरेडी पास केलेली आहेत. आणि बिफोर कॉमन इराचे 3000 इयर्स, म्हणजे टोटल किती झाले, 5000 इयर्स. म्हणून मग आपण काय बोलू शकतो, हे जे अर्थन पॉट आहे ते 5000 इयर्स जुनं आहे किंवा 5000 इयर्स ओल्ड आहे.
तर आधीची बिफोर कॉमन इराची 3000 इयर्स आणि आफ्टर कॉमन इराची 2000 इयर्स, असं मिळून 5000 इयर्स. Then we can conclude that the period of culture to which the pot belongs must be around 3000 BC. म्हणजे आताच मी तुम्हाला सांगितलं, तर तो इरा कोणता होता? 3000 BC. कारण ते पॉट त्यांना 5000 इयर्स पूर्वीचं आहे असं फाइंड आउट केलं सायंटिस्टनी. म्हणजेच मग ते त्यावेळेला कोणता इरा होता? 3000 BC. अंडरस्टूड? साऊंड इज ब्रेकिंग. आवाज येत नाही का? Yes. Using dating technique, we learn how old the soil layers. Yes. सॉइल लेयर्स म्हणजे जमिनीखाली एखादी वस्तू सापडली आणि त्याच्यावरती किती सॉइलचे लेयर्स चढले, त्याच्यावरून आपण फाइंड आउट करू शकतो की हे भांड किती वर्षापूर्वीचं आहे किंवा ही वस्तू किती वर्ष जुनी आहे. सायंटिस्टला माहिती आहे की 1 इयर मध्ये सॉइलच्या किती लेयर्स होतात, मग 2 इयर्स मध्ये सॉइलच्या किती लेयर्स जमल्या किंवा 100 इयर्स मध्ये सॉइलच्या किती लेयर्स बनल्या. त्यानुसार मग ती जी वस्तू खाली फाइंड आउट झाली तिच्यावरती किती सॉइलचे लेयर्स चढले आणि किती वर्ष झाली हे सायंटिस्ट फाइंड आउट करू शकतात. समजलं प्रमिता? ओके. सो वी हॅव कम्प्लिटेड आवर सेकंड लेसन. तुमचे क्वेश्चन आन्सर्स ऑलरेडी झालेली असतील लास्ट टर्म मध्ये, त्याच्यामुळे आपण त्याच्यावर फोकस करण्यापेक्षा आपण नेक्स्ट लेसन घेऊया. द कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन द, आपण फॉर एक्झाम्पल 2-3 बघूयात एक्सरसाइजेस, इझी आहेत एकदम. कॅलेंडर वी यूज टुडे इज बेस्ड ऑन, आज जे कॅलेंडर आपण यूज करतो ते कशावरती डिपेंड आहे? ख्रिश्चन इरावरती डिपेंड आहे ना. इट इज डिपेंड ऑन ख्रिश्चन इरा. द पिरियड बिफोर द कॉमन इरा इज नोन ॲज द टाइम बिफोर कॉमन इरा. आपण पाहिलं कॉमन इराच्या पहिलेच्या टाइमला काय बोलतात? बिफोर कॉमन इरा और BCE. Which scientific methods are used to estimate the age of layers of soil? आताच आपण पाहिलं कार्बन 14 अँड ट्री रिंग अनालिसिस. So let's move to the next lesson. Life on Earth. Our third lesson is life on Earth. म्हणजे पृथ्वीवरील सजीव सृष्टी. लाईफ ऑन अर्थ, पृथ्वीवरील जीवन. There are 3 parts. What we have to learn? फॉर्मेशन ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थ कशी फॉर्म झाली, आपली पृथ्वी कशी बनली, कशी फॉर्म झाली किंवा पृथ्वीची निर्मिती कशी झाली. बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन द अर्थ, आणि पृथ्वीवरती सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली. लाईफ म्हणजे पृथ्वीवरती प्राणी जीवन कसं चालू झालं. द ॲनिमल वर्ल्ड ऑन द अर्थ, आणि पृथ्वीवरील प्राणी सृष्टी. म्हणजे आपल्याला 3 पार्ट्स लर्न करायचे. अर्थची निर्मिती कशी झाली, पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली किंवा पृथ्वी कशी बनली, आणि पृथ्वीवरती जीवन कसं चालू झालं, लाईफ कशी चालू झाली पृथ्वीवरती, लिव्हिंग थिंग्स कधी अस्तित्वात आल्या, लिव्हिंग थिंग्स कशा क्रिएट झाल्या, आणि ॲनिमल वर्ल्ड म्हणजे प्राणीसृष्टी. हे जे ॲनिमल्स आहेत अर्थवरचे, इन्क्लुडिंग ह्युमन्स, आपण सुद्धा एक ॲनिमल आहोत. तर हे ॲनिमल वर्ल्ड कसं क्रिएट झालं अर्थवरती, किंवा ॲनिमल वर्ल्डचे काय वैशिष्ट्य आहेत, त्यांच्या स्पेशालिटीज काय आहेत.
सो 3.1 इज फॉर्मेशन ऑफ अर्थ. किती इंटरेस्टिंग पार्ट आहे बघा अर्थचं फॉर्मेशन. फॉर्मेशन ऑफ अर्थ म्हणजे किती आपल्याला एक्साइटमेंट आहे ना, की अर्थ एवढी मोठी अर्थ कशी फॉर्म झाली, आपण कुठून आलो, हे ह्युमन बिंग सगळे कुठून आले, किंवा हे सगळे अॅनिमल्स दिसतात अर्थ वरती ते कुठून आले, किंवा हे प्लांट्स वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, वेगवेगळ्या ट्रीला वेगवेगळे फ्रुट्स येतात, फ्लावर्स येतात. हे हे जे सगळं काय आहे, ही एक्साइटमेंट आहे है ना. हे इट इज समथिंग इंटरेस्टिंग टू नो. सो फर्स्ट अर्थ कशी फॉर्म झाली. देर आर सम क्वेश्चन्स वी ऑल वंडर अबाउट. म्हणजे आपल्याला नेहमीच एक प्रश्न पडतो, आपल्याला नेहमी आश्चर्य वाटतं. वंडर मीन्स काय, आश्चर्य वाटतं आपल्याला. आणि काही प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. फॉर एक्झाम्पल, हाऊ डीड द अर्थ ऑन विच वी लिव्ह कम टू बी. म्हणजे ही अर्थ कुठून आली, आपण इथे राहतोय, ह्या अर्थ वरती आपण राहतोय, आपण सगळे ह्युमन्स, अॅनिमल्स, प्लांट्स एवढं सगळं आहे. तर हे कुठून तयार झालं किंवा कुठून आलं. व्हेन डिड इट हॅपन, आणि हे केव्हा घडलं, कधीपासून ह्युमन्स अस्तित्वात आले, कधीपासून आपली निर्मिती झाली. वॉज इट ऑलवेज द वे वी सी इट टुडे, ऑर हॅज इट अंडरगॉन चेंजेस. म्हणजे आता जे आपण बघतोय, आज आज आपण जी सजीव सृष्टी बघतोय किंवा अर्थवरचं लाईफ बघतोय, ते असंच होतं की अंडरगॉन चेंजेस, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होत गेले. इफ इट हॅज चेंज, व्हॉट एक्झॅक्टली आर दोज चेंजेस. आणि जर असं असेल, चेंजेस होत गेले असतील, तर एक्झॅक्टली ते चेंजेस काय होते, ते बदल नक्की कशा प्रकारचे होते. मनीषा माळी. हुज साऊंड इज ब्रेकिंग. आदेश. आदेश साऊंड इज ब्रेकिंग आय थिंक. आदेश तू थोडस नेटवर्क मध्ये बस. बाकीच्यांना क्लिअर येतोय आवाज. येस येस, आय वॉन्ट समबडी टू रीड. कोण रीड करेल आज. सगळ्यांना चान्स देऊया आपण. ओके, हर्षद रीड, देन प्रमिता. Yes, teacher. Yes, read from on the basis of scientific research. On the basis of scientific research, Hmm. it is now believed that around 4.5 billion years ago, an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space. Its circular motion and great speed caused it to divide over Several several portions. portions, thus creating the sun and the planets which revolve around the sun. The name of the planets are: first, Mercury; second, Venus; third, Earth; fourth, Mars; fifth, Jupiter; sixth, Saturn; seventh, Uranus; and eighth, Neptune. ओके ओके, तर गुड. ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक रिसर्च. म्यूट युअर सेल्फ, हर्षद. ऑन द बेसिस ऑफ सायंटिफिक रिसर्च, इट इज नाऊ बिलीव्ड दॅट. म्हणजे सायंटिस्टनी जो रिसर्च केला, जे संशोधन केलं, त्याच्यानुसार नाऊ इट इज बिलीव्ड दॅट, म्हणजे असं मानलं जातं की अराउंड 4.5 billion years ago, an enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space. म्हणजे 4.5 बिलियन इयर्स अगो, म्हणजे 4.5
अब्ज वर्षांपूर्वी काय झालं, एक इनॉर्मस म्हणजे एक मोठा असा ढग, क्लाउड म्हणजे काय, ढग ऑफ व्हेरी हॉट गॅसेस, म्हणजे एक हॉट गॅसेसनी बनलेला एक मोठा ढग आला आणि त्याच्यानंतर वादळ पण निर्माण झालं. डस्ट स्पिनिंग ऍट अ ग्रेट स्पीड म्हणजे काय, डस्ट म्हणजे काय, धूळ. आपण वादळ आल्यावर बघतो की ते गोल 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 फिरतं ना, वादळ कसं गोल 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 फिरतं, तसं एक मोठ्या स्पीडनी डस्ट पार्टिकल्स पण असे गोल गोल फिरू लागले आणि एक हॉट गॅसेसचा एक ढग आला. इट्स ग्रेट स्पीड वॉज फॉर्म इन स्पेस. आणि तो कुठं तयार झाला, तो जो ढग आणि ती धूळ आहे तो स्पेसमध्ये म्हणजे अंतराळामध्ये मोठा ढग आला आणि डस्ट पार्टिकल्स पण फिरू लागले मोठ्या स्पीडमध्ये. इट्स सर्क्युलर मोशन अँड ग्रेट स्पीड कॉज टू डिवाइड इंटू सेव्हरल पोर्शन्स, thus creating the sun and planets which revolve around them. आणि त्याच्यामुळे काय झालं, हे सर्क्युलर मोशन मध्ये आणि खूप जोरात स्पीड मध्ये हे सगळे पार्टिकल्स फिरत होते. त्याच्यामुळे काय झालं, ते त्यांचं डिव्हिजन झालं, म्हणजे ते विभागले गेले, खूप सगळ्या पार्ट्स मध्ये ते विभागले गेले, कुठेतरी ते आदळले आणि ते त्यांची विभागणी झाली, म्हणजे ते डिवाइड झाले. आणि मग मध्ये सन आला आणि त्याच्या बाजूनी प्लॅनेट्स फिरू लागले. तर अशा प्रकारचं एक आपलं प्लॅनेटोरियम तयार झालं, म्हणजे मध्ये सन आणि त्याच्या बाजूनी प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह व्हायला लागले, म्हणजे फिरू लागले. द नेम्स ऑफ दिस प्लॅनेट्स आर मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस अँड नेपच्यून. तर त्याची नेम्स दिले त्यांनी, बुध, पृथ्वी, मंगळ, ज्युपिटर, शनी वगैरे. मराठीमध्ये, मराठी स्टुडंट्स तुम्ही चेक करा, मराठीमध्ये मर्क्युरी म्हणजे काय, व्हीनस म्हणजे बुध, मर्क्युरी, अर्थ, मार्स, मंगळ, ज्युपिटर, सॅटर्न मीन शनी, युरेनस अँड नेपच्यून, हे सगळे ग्रह तयार झाले, प्लॅनेट्स. ओके, प्रमिता. Yes, ma'am. Read 3.2 beginning of life on earth. Yes, ma'am. 3.2 Beginning of life on the earth. Among these planets, the earth is the only planet where life is known to exist. After the formation of the earth, it took about 80 crore years for its surface to cool down and for water bodies to be formed on it. It is believed that various kinds of unicellular organisms or living things first appeared in water. They are known as protozoa. Gradually, multicellular living things developed from these unicellular ones. The are protozoa are so tiny that they cannot be seen Naked eye. with the naked eye. We need a Naked eye. microscope to see them. ओके, व्हेरी गुड. सो बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन द अर्थ म्हणजे पृथ्वीवरती लाईफ कधी सुरू झाली, जीवन हे जे आहे ते कसं स्टार्ट झालं. बिगिनिंग म्हणजे काय, सुरुवात. तर पृथ्वीवरती सजीव सृष्टीची निर्मिती कशी झाली. अमॉंग दीज प्लॅनेट्स द अर्थ इज द ओनली प्लॅनेट व्हेअर लाईफ इज नोन टू एक्झिस्ट. म्हणजे हे सगळे जे प्लॅनेट पाहिले आपण, 8 प्लॅनेट्स पाहिले, तर त्याच्यामध्ये फक्त अर्थवरतीच सजीव सृष्टी निर्माण झाली. लाईफ कुठे एक्झिस्ट आहे, फक्त अर्थवरती. आफ्टर द फॉर्मेशन ऑफ अर्थ इट टुक्स अबाउट 80 करोड इयर्स फॉर इट सरफेस टू कूल डाऊन अँड फॉर वॉटर बॉडीज टू फॉर्म ऑन इट. आपण पाहिलं तो हॉट गॅसेस म्हणजे त्याच्यामध्ये खूप हीट होती, तो खूप टेम्परेचर होतं, तो खूप गरम ढग असा आदळला गेला होता आणि त्याच्यापासून प्लॅनेटची निर्मिती झाली होती. तर तो जो गरम जो सरफेस होता तो थंड व्हायला किती टाइम लागला, म्हणजे अर्थ फॉर्म व्हायला 80 करोड इयर्स लागले. 80 करोड म्हणजे बघा, 100,000 लॅक्स, 10 लॅक्स, त्याच्यानंतर करोड आणि त्याच्यानंतर 80 करोड्स म्हणजे किती किती इयर्स लागले बघा, किती जास्त इयर्स लागले ही अर्थ फॉर्म व्हायला
आणि तो जो सरफेस होता, जो ढग होता तो वादळला गेला होता आणि प्लॅनेट्स तयार झाले होते, तो कूल डाऊन होता होता 80 इयर्सचा पिरियड पास झाला. After the formation of Earth, it took about 80 crore years for its surface to cool down and for water bodies to be formed on it. म्हणजे 80 करोड वर्ष लागले हे सगळं सरफेस जो आहे तो थंड होण्यासाठी आणि वॉटर बॉडीज तयार होण्यासाठी. म्हणजे हे ज्या नद्या किंवा आपण समुद्र, हे जे सगळ्या वॉटर बॉडीज म्हणजे जलाशय म्हणतो मराठीमध्ये, तर ह्या वॉटर बॉडीज आहेत, तर ह्या सगळ्या तयार होण्यासाठी एवढा पिरियड जावा लागला, 80 करोड इयर्स. इट इज बिलिव्ड दॅट व्हॅरियस काइंड्स ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ऑर लिव्हिंग थिंग्स फर्स्ट अपियर्ड इन वॉटर. तर लाईफ पहिल्यांदा कुठून स्टार्ट झाली? वॉटर मधून स्टार्ट झाली. आणि असं मानलं जातं, इट इज बिलिव्ड दॅट, म्हणजे नॉट फिक्स्ड, नॉट कन्फर्म, बट इट इज बिलिव्ड, म्हणजे असं मानलं जातं की व्हॅरियस काइंड्स ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ऑर लिव्हिंग थिंग्स फर्स्ट अपियर्ड इन वॉटर. म्हणजे वॉटरमध्ये पहिल्यांदा युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय, त्याच्यामध्ये फक्त एकच सेल असते. युनि मीन्स काय? वन सेल, म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे तो जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम होता त्याला फक्त वन सेल होती. आपल्या बॉडीमध्ये कशा मल्टिपल सेल असतात, खूप सगळ्या सेल्सनी आपण ऍनिमल्स आणि ह्युमनची बॉडी बनलेली आहे. तर काही ऑर्गॅनिझम्स असे आहेत त्याला फक्त वन सेल असते त्याच्या बॉडीमध्ये, म्हणजे त्याला बोलतात युनिसेल्युलर. आणि जास्त सेल्स असतील बॉडीमध्ये त्याला बोलतात मल्टीसेल्युलर. तर अर्थवरचं जे लाईफ आहे ते कशापासून सुरू झालं? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स पासून, आणि ते वॉटरमध्ये फाइंड आउट झालं. ते पहिला जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होता तो वॉटरमध्ये सापडला. दे आर नोन ऍज प्रोटोझोआ. आणि त्या युनिसेल्युलर एक पेशीय जो प्राणी होता त्याला काय बोललं जातं? प्रोटोझोआ. त्याचं नाव आहे प्रोटोझोआ. ग्रॅज्युअली मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स डेव्हलप फ्रॉम दिस युनिसेल्युलर वन्स. म्हणजे पहिले युनिसेल्युलर तयार झाला आणि त्याच्यानंतर मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार होऊ लागले. जसे बाकीचे अॅनिमल्स आहेत, फिश, क्रोकोडाईल वगैरे, पाण्यामध्ये जे वॉटर मध्ये लिव्ह करणारे अॅनिमल्स आहेत, तर ते तयार होऊ लागले मल्टीसेल्युलर. त्याला बोलायचं मल्टीसेल्युलर लिव्हिंग थिंग्स. द प्रोटोझोआ आर सो टायनी दॅट दे कॅन नॉट बी सीन विथ नेकेड आय. म्हणजे हा प्रोटोझोआ असतो तो इतका टायनी असतो, इतका स्मॉल असतो, तो इतका छोटा आहे की नेकेड आहे म्हणजे उघड्या डोळ्याने तो आपण बघू शकत नाही. तर त्याच्यासाठी वी नीड अ मायक्रोस्कोप टू सी देम. मायक्रोस्कोप नावाचं एक मशीन असतं छोटस, तर त्याच्यामध्ये तुम्ही ते ऑर्गॅनिझम्स बघू शकता. त्याच्यामध्ये एक लेन्स टाईप बसवलेलं असतं. आपण कसं दुर्बिणीतून बघतो, मग आपल्याला बाहेरच्या गोष्टी मोठ्या दिसायला लागतात, तर सेम वे त्याच्यामध्ये लेन्सेस असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आपण उघड्या डोळ्याने दिसत नाही आपल्याला, पण तो अंडर मायक्रोस्कोप ठेवला म्हणजे सूक्ष्मदर्शक बोलतात त्याला. तर ह्या सूक्ष्मदर्शकाखाली ठेवला तर तो आपल्याला इझिली वी कॅन सी देम. The protozoa are so tiny that they cannot be seen with naked eye. We need to microscope to see them. आणि तो मायक्रोस्कोप मध्ये कसा दिसतोय बघा. मायक्रोस्कोप मध्ये तो मध्ये एक दिसतोय सेंटरला, म्हणजे तो असा त्याला शेप नाहीये, पण त्याचं न्यूक्लियस म्हणजे सेंटरला जे असतं ना त्याला न्यूक्लियस बोलतात. त्याचा तो एक सेल तो कशापासून बनलेला आहे? वन सेल पासून बनलेला आहे, म्हणजे युनिसेल्युलर आहे. आणि ती सेल आणि त्याचं न्यूक्लियस आपल्याला सेंटरला दिसतंय. तर अशा प्रकारचा तो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होता. द ॲनिमल वर्ल्ड ऑन द अर्थ. तर समजलं हाऊ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम फॉर्म. ओके. Anuj, can you read next part? Yes, teacher. Three 3.3. The animal world on the earth, living thing, the living world on the earth consist
of plants and animals. Here we shall take into account the animal world. The following are some of the mind Main characters of characteristics of animals. Okay. one पुढच्या animal with breath, animal move inward to in order to get food or for other purposes. Animals of some species lay eggs and their young ones are born out of eggs. Animals of some other species give birth to 3 young ones. Their young ones. Okay, good. So animal world on the earth म्हणजे अर्थ वरची प्राणीसृष्टी कशी आहे, अॅनिमल वर्ल्ड कसं आहे आपल्या अर्थ वरती. तर खाली अॅनिमल्स दिसत आहे, खूप सगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत अर्थ वरती. म्हणजे आपल्याला दिसतात एवढेच नाही तर वेगवेगळ्या रिजन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अॅनिमल्स सापडतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपल्या इथल्या जंगलमध्ये आपल्याला आपण टायगर बघतो, लायन किंवा मंकी किंवा अजून गाय, म्हैस असे डोमेस्टिक अॅनिमल्स बघतो आपण, म्हणजे पाळीव प्राणी. किंवा त्याच्या व्यतिरिक्त पण अर्थ वरती खूप सगळ्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत जे आपल्याला माहिती पण नाहीत, आपण अजून ते पाहिलेले पण नाहीयेत, कारण ते वेगळ्या प्रदेशामध्ये आहेत, ते वेगळ्या देशामध्ये, वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे अॅनिमल्स सापडतात. जसं की पेंग्विन बघितलं असेल सगळ्यांनी, तर म्हणजे पिक्चरमध्ये बघितलं असेल, चित्रामध्ये, ना की एक ऍक्च्युअल पाहिला असेल. तर पेंग्विन वगैरे आपल्या इथं नाही नसतात, कारण ते थंड प्रदेशामध्ये राहतात. पोलर बियर, अस्वल जे असतं थंड प्रदेशातलं अस्वल ते व्हाईट कलरचं असतं, किंवा पांडा, असे प्राणी आपल्या इथं नाही दिसत पण दुसऱ्या प्रदेशामध्ये असतात. तर फक्त तेवढेच नाही तर अर्थ वरती असे खूप सगळ्या प्रकारचे प्राणी अवेलेबल आहेत. तर ते अॅनिमल वर्ल्ड जे आहे ते अर्थ वरती कसं क्रिएट झालं. द लिव्हिंग वर्ल्ड ऑन द अर्थ कन्सिस्ट ऑफ प्लांट्स अँड अॅनिमल्स. आता लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे काय असतं, सजीव सृष्टीमध्ये काय येतं, प्लांट्स आणि अॅनिमल्स येतात. प्लांट्स आणि अॅनिमल्सनी मिळून ही सजीव सृष्टी बनलेली, लिव्हिंग वर्ल्ड बनलेलं आहे. आपण बाकी ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स असतात, ज्या निर्जीव आहेत, त्याला काय बोलतो, नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे ही घरं आहेत किंवा ही दगड, माती, जमीन, माउंटन्स, रिव्हर, सीज, हे सगळं काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत. आणि लिव्हिंग थिंग्स कोणत्या आहेत, फक्त प्लांट्स आणि अॅनिमल्स. ज्या बोलू शकतात, ज्या स्वतः हालचाल करू शकतात, त्याला काय बोलतात, लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंग्स काय आहेत, प्लांट्स अँड अॅनिमल्स. अॅनिमल्स प्लांट्स मूव्ह करत नाहीत, पण प्लांट्स ब्रीथ करतात, प्लांट्स स्वतःचं फूड तयार करतात, त्यामुळे त्यांना काय लिव्हिंग थिंग्सच बोललं जातं. प्लांट्सला त्या ग्रो करतात, छोटे प्लांट्स असतात ते मोठे मोठे होतात, म्हणजेच ते ग्रो करतात. तर त्याच्यामुळे त्याला लिव्हिंग थिंग्स म्हणलं जातं, प्लांट्स आणि अॅनिमल्सला.
हेअर वी शॅल टेक इन टू अकाउंट द एनिमल वर्ल्ड. पण आता आपल्याला काय बघायचंय, फक्त एनिमल वर्ल्ड बघायचंय, प्लांट वर्ल्ड नाही बघायचंय. आता आपण जस्ट एनिमल वर्ल्ड बघणार आहोत, प्राणीसृष्टी. द फॉलोइंग आर सम ऑफ द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स. कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, वैशिष्ट्य. स्पेशालिटी काय आहे, एनिमलची काही वैशिष्ट्य असतात, काही स्पेशल थिंग्स असतात त्यांच्या बाबतीमध्ये. तर त्या काय आहेत, त्याला काय बोलतात, कॅरेक्टरिस्टिक्स, वैशिष्ट्ये. द फॉलोइंग आर सम मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ एनिमल्स. खाली काही महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी दिलेले. एनिमल्स ब्रीथ. प्रत्येक एनिमल जो आहे ह्या अर्थवरचा तो काय करतो, ब्रीदिंग करतो. आपण सगळे करतो ब्रीदिंग, श्वासोश्वास करतो ना आपण. ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साईड ब्रीद आउट करतो. तर ब्रीद इन, ऑक्सिजन ब्रीद इन करतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो, त्याला काय बोलतात, ब्रीदिंग. सो एनिमल्स ब्रीद म्हणजे एनिमल्स काय करतात, ब्रीदिंग करतात, श्वासोश्वास करतात. एनिमल्स मूव्ह इन ऑर्डर टू गेट फूड ऑर फॉर अदर पर्पजेस. एनिमल्स मूव्ह म्हणजे एनिमल्सला जेव्हा फूड पाहिजे असतं किंवा अजून काही करायचं असतं, तेव्हा अजून काही गोष्टींसाठी एनिमल्स काय करतात, मूव्ह करतात. आपण ह्युमन्स मूव्ह करतो, चालतो, फिरतो, खेळतो, उड्या मारतो. तर म्हणजेच काय करतो, आपण मूव्ह करतो. त्याचप्रमाणे बाकीचे अॅनिमल्स पण आपल्याला फिरताना दिसतात आजूबाजूला. डॉग्स आहेत, कॅट आहेत, किंवा हे सगळे अॅनिमल्स आहेत ते अन्नाच्या शोधामध्ये. टू गेट फूड म्हणजे त्यांना फूड पाहिजे असेल तेव्हा, किंवा इतर वेळेस पण ते मूव्ह करतात. सो अॅनिमल्स कॅन मूव्ह, अॅनिमल्स कॅन ब्रीथ, अॅनिमल्स कॅन मूव्ह. Animals of some species lay eggs and their young ones are born out of eggs. Animals of some species म्हणजे काही अॅनिमल्स जे आहेत, काही प्रकारचे अॅनिमल्स काय करतात, तर ले एग्स म्हणजे ते अंडी देतात. अँड देअर यंग वन्स आर बॉर्न आउट ऑफ एग्स. आणि त्या अंड्यांमधून त्यांची जी छोटी पिल्लं आहेत, यंग वन्स म्हणजे त्यांचे छोटे पिल्लं, तर ते काय करतात, त्या अंड्यांमधून बाहेर येतात. ते कशा जन्म घेतात, अंड्यां थ्रू जन्म घेतात. सम एनिमल्स ऑफ सम स्पेसीज ले एग्स अँड देअर यंग वन्स आर बॉर्न आउट ऑफ एग्स म्हणजे त्यांचे यंग वन्स जे आहेत ते अंड्यामधून बाहेर येतात. एनिमल्स ऑफ सम अदर स्पेसीज गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. पण आणि काही जे अॅनिमल्स आहेत, काही अॅनिमल्सच्या ज्या प्रजाती आहेत त्या डायरेक्ट बर्थ देतात, त्यांच्या पिल्लांना ते जन्म देतात. जसा आपला बर्थ कसा होतो, आईच्या पोटामधून होतो ना. म्हणजे आपण काही अॅनिमल्स काय करतात, तर ते त्यांच्या छोट्या पिल्लांना जन्म देतात. जसं कुत्र्याची पिल्लं पाहतो आपण, कुत्री किंवा मांजर किंवा ते काय करतात, अंडी देत नाहीत, ते डायरेक्ट पिल्लांना जन्म देतात. आणि काही बर्ड्स जे बघतो आपण, ते अंडी देतात पहिल्यांदा, जसं की हेन, कोंबडी किंवा बाकीचे सगळे बर्ड्स आहेत, कबूतर, चिमणी, कावळा, हे काय करतात, पहिल्यांदा अंडी देतात, मग ती अंडी उबवतात. ले एग्स म्हणजे अंडी उबवतात आणि मग त्यांच्या पिलांना जन्म देतात. व्हेरी स्मॉल अँड इझी लेसन. इट वॉज व्हेरी इझी. समजलं सगळ्यांना? छोटासा लेसन होता आणि खूप इंटरेस्टिंग पण होता आणि समजायला पण इझी होता, है ना? So we have completed this lesson. Answer each question in one sentence. आता आपण एवढं डिटेल मध्ये बघितलं, आता आपण बघूया तुम्हाला क्वेश्चन आन्सर जमतायत का. व्हॉट इन्स्ट्रुमेंट डू वी नीड टू सी युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम साठी आपण कोणतं इन्स्ट्रुमेंट बघितलं? येस, मायक्रोस्कोप, सूक्ष्मदर्शक. सूक्ष्मदर्शक यंत्र पाहिलं, त्याला काय बोलतात, मायक्रोस्कोप. व्हेअर डिड द प्रोटोझोआ अपियर फर्स्ट. पहिल्यांदा प्रोटोझोआ जो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होता तो कुठे मिळाला? अंडर वॉटर. येस, तो पहिल्यांदा कुठे सापडला? वॉटर बॉडीज मध्ये सापडला.
how were the sun and the planets in our solar system created? तर आपण पाहिलं की हॉट गॅसेसचा एक क्लाउड बनला आणि डस्ट पार्टिकल स्पिन होऊ लागले. An enormous cloud of very hot gases and dust spinning at a great speed was formed in space. Its circular motion and great speed caused it to divide into several portions, thus creating the sun and the planets which revolve around the sun. That is the answer. Okay. Write any two characteristics of animals. आत्ताच आपण पाहिला animals can breathe, animals can move from one place to another place, animals lay their eggs, animals give birth to the young ones, or they give birth through the eggs. They lay eggs and give birth to the young ones, or sometimes they directly give birth to their young ones. Find the names of the planets in the box below. म्हणजे खाली तुम्हाला काही एक बॉक्स दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जंबल वर्ड्स दिलेले, जंबल लेटर्स काही दिलेले आहेत आणि त्याच्यामधून आपल्याला प्लॅनेटचे नेम शोधून काढायचे. जसं फर्स्ट ह्याच्यामध्येच दिसतोय मला, फर्स्ट जी हॉरिझॉन्टल रो आहे त्याच्यामध्येच दिसतोय मला मर्क्युरी दिसतोय पहिल्या आडव्या रो मध्ये. त्याच्यानंतर व्हीनस दिसतोय उभ्या रो मध्ये बघा, व्हर्टिकल कॉलम मध्ये व्हीनस दिसतोय. त्याच्यानंतर सन दिसतोय मिडलला. आलं लक्षात सगळ्यांच्या? येस, मर्क्युरी, व्हीनस, अर्थ, मार्स, सन सापडला मला. ज्युपिटर आहे, लास्ट जी व्हर्टिकल लाईन आहे, लास्ट व्हर्टिकल कॉलम, त्याच्यामध्ये ज्युपिटर दिसतोय. त्याच्यानंतर खाली सेकंड लास्ट व्हर्टिकल लाईन सॅटर्न, सेकंड लास्ट हॉरिझॉन्टल लाईन नेपच्यून आणि सेकंड लास्ट हॉरिझॉन्टल सॅटर्न. Arrange the events given below in the chronological order. म्हणजे ह्या घटना जशा जशा घडत गेल्या त्या सिक्वेन्स मध्ये आपल्याला त्या लिहायच्यात. क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे जशा जशा घडत गेल्या त्या सिक्वेन्स मध्ये त्या लिहायच्यात. पहिल्यांदा काय झालं, वॉटर बॉडीज अपियर्ड ऑन द अर्थ सरफेस. पहिल्यांदा वॉटर बॉडीज आल्या का? द सन अँड प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड इट वेअर क्रिएटेड. पहिल्यांदा सन क्रिएट झाला का? सन अँड द प्लॅनेट्स. प्रोटोझोआ अपियर्ड इन वॉटर. प्रोटोझोआ आला का पाण्यामध्ये? अँड इनॉर्मस क्लाउड ऑफ हॉट गॅसेस अँड डस्ट वॉज फॉर्म इन अ स्पेस. तर फर्स्टला काय येईल? डी येईल. पहिल्यांदा इनॉर्मस क्लाउड तयार झाला हॉट गॅसेसचा आणि डस्ट फॉर्म झाली. त्याच्यानंतर काय झालं? सन अँड द प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड इट क्रिएटेड. त्याच्यानंतर सन आणि प्लॅनेट क्रिएट झाले. त्याच्यानंतर वॉटर बॉडीज क्रिएट झाल्या. वॉटर बॉडीज अपियर्ड ऑन द अर्थ सरफेस. आणि वॉटर बॉडीज तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये तो ऑर्गॅनिझम्स तयार झाला. प्रोटोझोआ नावाचा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम क्रिएट झाला किंवा फॉर्म झाला. ऍक्टिव्हिटी, मेक अ मॉडेल ऑफ सोलर सिस्टीम युझिंग बॉल्स ऑफ डिफरंट सायझेस. समजा कुणाकडे खेळातले छोटे मोठे बॉल असतील तर तुम्ही सोलर सिस्टीम बनवू शकता. सोलर सिस्टीम बनवून बघू शकता की सन किती मोठा आहे, किंवा तुम्ही जर गुगलवर प्लॅनेट्सचं तुम्ही इमेज फाइंड आउट केली तर तुम्हाला दिसेल सन अँड द प्लॅनेट्स. तर त्याच्यामध्ये तुम्ही सन मध्ये मिडलला सन, मग त्याच्या अराउंड कसे प्लॅनेट्स फिरतायत तशा टाईपची ऍक्टिव्हिटी करू शकता, किंवा ड्रॉइंग पण बनवू शकता, किंवा ड्रॉइंग बनवली तरी चालेल. सनच्या अराउंड कसे रिव्हॉल्व होतात सगळे प्लॅनेट्स.
visit a zoo or make a list of animals which are seen in your neighborhood and note their characteristics. तुमच्या नेबरहुड मध्ये म्हणजे तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणत्या प्रकारचे अॅनिमल्स आहेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आणि त्याचे वैशिष्ट्य लिहायचे. ओके, थोडा 5 मिनिट्स टाइम आहे, तर आपण लेसन छोटा होता त्याच्यामुळे वेळ आहे आपल्याकडे, तर डू यू नो दिस बघूया आपल्याला काय समजतंय का. सम सायंटिस्ट, अजून काही इंटरेस्टिंग थिंग्स दिल्यात त्यांनी, आणि ह्या बॉक्स मधल्या थिंग्स नेहमी रीड करायच्या कारण त्या खूप इंटरेस्टिंग असतात. सम सायंटिस्ट फील दॅट देअर इज अ पॉसिबिलिटी ऑफ लाईफ ऑन मार्स. आता बघा मंगळावरती शोध घेण्याचं चालू आहे, तिथे पाणी आहे का, तिथे लिव्हिंग थिंग्स आहेत का, किंवा सजीव सृष्टी निर्माण होऊ शकते का, लिव्हिंग वर्ल्ड तिथे क्रिएट होऊ शकतं का, असं सायंटिस्ट शोध घेत आहेत. सायंटिस्टला असं वाटतंय की मार्सवरती लाईफ पॉसिबल आहे. हाऊएव्हर नो एव्हिडन्स रिगार्डिंग दिस हॅज बीन फाउंड सो फार. म्हणजे आतापर्यंत अजून तरी आपल्याला तसा काही पुरावा, एव्हिडन्स म्हणजे तसा काही पुरावा मिळालेला नाहीये. लाईक अवर अर्थ, मार्स टू हॅज व्होल्कॅनोज, व्हॅलीज अँड डेझर्ट्स. म्हणजे आपल्या अर्थ प्रमाणेच पृथ्वीवरती जसं सगळं आहे, व्होल्कॅनोज आहेत म्हणजे ज्वालामुखी आहेत, व्हॅलीज म्हणजे दऱ्या आहेत, वाळवंट आहे, डेझर्ट आहेत, वाळवंट आहेत. इट ऑल्सो हॅज पोलर रिजन्स कवर्ड विथ आईस शीट्स. आणि मार्सवरती कसं आहे, तर मार्सवरती पण व्होल्कॅनोज आहेत, व्हॅली आहेत, वाळवंट म्हणजे डेझर्ट्स आहेत, आणि त्याचप्रमाणे पोलर रिजन्स पण आहेत. आपल्या इथे अर्थवरती सगळ्यात टॉपला, अर्थच्या सगळ्यात वरती आणि सगळ्यात खाली पोलर रिजन्स आहेत, म्हणजे तिथे पूर्ण बर्फ आहे, सगळं आईस शीट्स आहेत, तिथे पूर्ण आईस आहे. तिथे इग्लू वगैरे घरं असतात, तुम्ही कधी पाहिलं असेल, इथून मागे 4th पर्यंत तुम्ही कधी लर्न केलं असेल. तर पोलर रिजन कसं आहे, तिथे पूर्ण बर्फ आहे. तर मार्सवरती पण असं आहे. 95% ऑफ इट्स ऍटमॉस्फिअर कंटेन कार्बन डायऑक्साईड. इट ऑल्सो हॅज ऑक्सिजन इन व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. म्हणजे आपल्या अर्थवरती जसं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन आहे तसाच तिथे पण आहे. ॲज ऑल्सो अदर गॅसेस अँड वॉटर. आणि तिथेच ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, त्याचप्रमाणे अजून काही गॅसेस आहेत बाकीचे जे आपल्या अर्थवरती आहेत, नायट्रोजन किंवा अजून जी काही गॅसेस आहेत, तर तशीच गॅसेस तिथे पण आहेत. हेन्स इट वॉज थॉट दॅट लाईफ मे एक्झिस्ट ऑन मार्स. त्याच्यामुळे सायंटिस्ट सतत कंटिन्युअसली ते शोधामध्ये आहेत की मार्सवरती लाईफ असू शकते, मार्सवरती लाईफ बनवू शकते किंवा क्रिएट होऊ शकते. द सॉइल ऑन मार्स इज फाउंड टू कंटेन सम कंपोनंट्स दॅट आर इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ प्लांट्स. आणि मार्सवरची जी माती मिळालेली, आपल्या इथे कसं मातीवरती, जमिनीवरती प्लांट्स ग्रो करतात किंवा वनस्पती आपण बघतो, तर तसंच मार्सवरची जी माती आहे त्याच्यामध्ये पण सायंटिस्टला अशा काही इसेन्शियल, काही महत्वाचे कॉम्पोनंट्स मिळालेत, म्हणजे महत्वाचे घटक सापडलेले आहेत की त्याच्यामुळे मार्सवरती लाईफ पॉसिबल आहे किंवा प्लांट्स ग्रो होऊ शकतात असं सायंटिस्टला वाटतं. मोर रिसर्च इज बिंग कॅरीड आउट इन द लाईट ऑफ ऑल दीज फॅक्ट्स. अजून सतत त्याच्यावरती रिसर्च चालू आहे, आणि जसं जसं रिसर्च होत जाईल तसं तसं आपल्याला ह्या गोष्टी ऐकायला मिळतील. However, the existence of water in its liquid form is essential for the life to exist. पण लाईफ एक्झिस्ट होण्यासाठी म्हणजे लिव्हिंग थिंग्ससाठी काय पाहिजे, तर वॉटर जे आहे ते लिक्विड फॉर्म मध्ये पाहिजे, पाणी पाहिजे ना. अर्थवरती जसं पाणी आहे तसं लिव्हिंग थिंग्ससाठी पाणी जरुरी आहे. मार्सवरती आहे, आईस आहे, म्हणजे आईसचं वॉटर बनू शकतं, पण आईस आपल्यासाठी उपयोगाचा नाही, आपल्याला काय पाहिजे, पाणी पाहिजे. इट इज ट्रू दॅट पोलर रिजन्स ऑफ मार्स आर कवर्ड विथ आईस बट देअर इज नो लिक्विड वॉटर. म्हणजे मार्सवरती आईस आहे, भरपूर प्रमाणात आहे आईस, पण लिक्विड नाहीये, तिथे वॉटर अवेलेबल नाहीये. द आयडिया ऑफ मॅन फ्रॉम मार्स हॅज बिकम पॉप्युलर थ्रू लिटरेचर अँड सिनेमा बट सायंटिफिक रिसर्च हॅज नॉट कन्फर्म इट. म्हणजे मॅन फ्रॉम मार्स म्हणजे मंगळावरचा माणूस, असं आपण लिटरेचरमध्ये खूप सगळ्या बुक्समध्ये किंवा सिनेमामध्ये बघतो की
मंगळयानमध्ये मिशन मंगल पिक्चर होता. मिशन मंगल सिनेमा पाहिला असेल तर त्याच्यामध्ये सायंटिस्ट आपल्या इंडियन सायंटिस्टनी कसा शोध लावला, मंगलयान कसं बनवलं त्याच्याविषयी आहे. तर अशा खूप सगळे सिनेमाज आहेत किंवा लिटरेचर आहे, पण ऍक्च्युअल अजून सायंटिस्टला त्याचा शोध लागलेला नाहीये, अजून कन्फर्म नाहीये. इंडिया लॉन्च्ड द स्पेसक्राफ्ट मंगलयान to Mars on 5th November 2013 and the mission was successfully accomplished on the 24th September 2014. This is the historic event. म्हणजे मंगलयान तयार केलं इंडियाने आणि ते कधी हे झालं 5th नोव्हेंबर 2013. आणि ते मिशन कधी कंप्लीट झालं त्यांचं, ते यान कधी मंगळावरती त्यांनी सोडलं तर 24 सप्टेंबर 2014. आणि त्यालाच ऐतिहासिक घटना असं बोलतात. दिस इज द हिस्टॉरिक इव्हेंट, म्हणजे ती ऐतिहासिक घटना होती. इट वॉज रिअली इंटरेस्टिंग. इज इट इंटरेस्टिंग होता ना पार्ट? ओके. सो डू यू नो, आपल्याला कधी कधी आपण घेत नाही ह्याच्यामध्ये, पण सगळ्यांनी करायचं आहे, घरी रीड करायचंय आणि वेळ असला तर आपण घेत असतो. ओके, तर समजलं सगळ्यांना लेसन? रीड द क्वेश्चन आन्सर्स, रीड द लेसन. ओके. एनीबडी हॅव एनी डिफिकल्टी? Okay, so time to say bye now. Bye everyone. Bye teacher. Bye, teacher. Bye.